नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे। प्रचाराचा धडाका सुद्धा सुरू आहे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा पूर्ण झालेलं आहे। तरीही राज्यातील एक मतदारसंघ अजून या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे, तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परस्पर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झालेले आहेत। अजूनही काही बदल होईल आणि उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळेल अशी आशा ठेवून काँग्रेसचे नेते आहेत आणि आज तिथं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। मुद्दा हा आहे की ज्या भारतीय जनता पक्षाला हरवायला राज्यात महाविकास आघाडी तयार झाली, त्या महाविकास आघाडीमध्ये कशी टोकाची बिघाडी झालेली आहे त्याचं सांगली हे उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल। सांगलीमध्ये जो उमेदवारीवरून घोळ घातला गेला आहे त्यावरून एक गोष्ट पक्की आहे, हा घोळ भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसावी यापेक्षा आश्चर्य कोणतं असू शकतं। मुळात सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशामध्ये जेव्हा लाट निर्माण झाली, ती लाट निर्माण होण्यापूर्वी सांगलीचा गड हा काँग्रेस पक्षाने कधीच गमावलेला नव्हता। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा करिश्मा आणि त्यांचं वर्चस्व असणारा हा जिल्हा आहे। 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशात तयार झालेली होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले संजय काका पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने तिथं सांगली लोकसभेचं तिकीट दिलं। त्यांचा मोठ्या फरकाने तिथं विजय झाला। 2019च्या निवडणुकीत सुद्धा साधारण तसंच चित्र होतं, फक्त प्रतिस्पर्धी उमेदवार बदललेले होते। संजय काका पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। त्यांची तिथं तशी उमेदवारी होती आणि सध्या भाजपचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेली होती। 2019ची निवडणूक ही सांगली लोकसभेची खूप इंटरेस्टिंग झालेली निवडणूक होती। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांना त्यावेळी 5,08,995 मते मिळालेली होती, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना 3,44,643, तर वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मते मिळालेली होती। आता विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या दोघांना मिळालेली जी मतं आहेत त्याची जर का आपण बेरीज केली तर साधारण 6.5 लाखाच्या आसपास ही मतांची बेरीज जाते आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे संजय काका पाटील होते त्यांना मिळालेली मते ही 5,09,000च्या आसपास आहेत। याचा अर्थ तिथं स्पष्ट आहे की भाजप विरोधी मतांमध्ये विभागणी झाली, त्यामुळे भाजपचा तिथं विजय हा अगदी सुकर झाला, सोयीचा झाला आणि संजय काका पाटील हे दुसऱ्यांदा खासदार बनले। यंदाची संजय काका पाटील यांची ही तिसरी लोकसभेची निवडणूक आहे आणि निवडणुकीत मागच्या 2019च्या निवडणुकीप्रमाणेच 3 उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे। कारण आजच विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून सुद्धा दाखल केलेला आहे। काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या महाविकास आघाडीमध्ये जे नेते आहेत या नेत्यांमध्ये एकवाक्यता कशी नाही किंवा जागा निश्चितीबद्दल त्यांच्यात धोरण कसं निश्चित केलं जात नाही याचं हे उत्तम उदाहरण म्हणून आपण सांगली लोकसभा मतदारसंघाकडे बघू शकतो। त्याचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिलेला आहे जो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे काही मूळचे राजकारणी नाहीत किंवा त्यांचा सांगली जिल्ह्यामध्ये असा काही स्वतंत्र गट वगैरे आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना मानणारा खूप प्रमाणात काही वर्ग आहे, समूह आहे, अशातला काही भाग नाही। 10-12 वर्षापूर्वी त्यांनी एक जिल्हा परिषद गटाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवलेली होती आणि ते त्या निवडणुकीत विजयी झालेले होते। इतकीच काही ती त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे। उलट विशाल पाटील यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा संपर्क संबंध आणि कार्यकर्त्यांचं जाळं हे लक्षात घेता विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून एक तगडे उमेदवार म्हणून मैदानात राहिले असते। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीची इथं कोंडी झाल्याचं आपल्याला दिसून येतं। जर महाविकास आघाडीला सांगली लोकसभेची निवडणूक जिंकायची होती किंवा जिंकायची असेल तर त्यांनी या मेरिटवर विचार करणं हे अत्यंत गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही आणि चंद्रहार पाटील या उमेदवाराला महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याचा परिणाम असा झाला आहे की काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे आणि तिथं विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी याकरता कार्यकर्ते आग्रह करत आहेत। तो आग्रह जोर धरू लागलेला आहे।
त्यामुळेच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या सगळ्या राजकीय घोळाला काय कारणीभूत असेल तर या सगळ्या राजकीय घोळाला सांगली जिल्ह्याचं जे स्थानिक राजकारण आहे हेच जास्त प्रमाणावर कारणीभूत असण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। कारण तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत श्री जयंत पाटील यांची भूमिका सुद्धा तिथं महत्त्वाची ठरणारी आहे। आणि कालच महाविकास आघाडीचा म्हणून जो एक मेळावा किंवा एक सभा झाली चंद्रहार पाटील यांच्यासाठी, त्या सभेला जयंत पाटील हे आवर्जून उपस्थित होते। मात्र या सभेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली नव्हती, हे इथं महत्त्वाचं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून तिथं काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे आघाडीचा धर्म पाळणार नाहीत, हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। विधानसभा मतदारसंघनिहाय जर आपण बलाबल बघितलं तर सांगली विधानसभेतून भाजपचे सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत। मिरज विधानसभेतून भाजपचेच सुरेश खाडे जे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत ते तिथले आमदार आहेत। पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम हे आमदार आहेत। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील ह्या तिथून आमदार आहेत। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून स्वर्गीय अनिलभाऊ बाबर हे तिथले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार होते, ज्यांचं नुकतंच काही महिन्यांपूर्वी निधन झालं। जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विक्रम सावंत हे आमदार आहेत। आणि तिथे एक असा प्रकार नुकताच घडला आहे की त्यांचे जे तिथले विरोधक होते विलासराव जगताप जे भारतीय जनता पक्षाचे होते, त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांनी आपलं समर्थन आपला पाठिंबा हा विशाल पाटील यांना जाहीर केलेला आहे। यावरून एक लक्षात येतं की 3 विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत आणि 3 मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत। यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार सध्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये नाही, तरीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही उमेदवारी का देण्यात आली, त्याची कारणं काय आहेत किंवा उमेदवारी कुठल्या मेरिटवर दिली गेली त्याची चर्चा भविष्यात होत राहील। मात्र महाविकास आघाडीला इथं जो रेटा लावायची संधी होती ती मात्र त्यांनी गमावलेली आहे असं इथं म्हणावं लागेल। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं आपली जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडली म्हणून त्यांनी सांगलीची जागा घेतली असं बोललं जात असलं तरी आपलं म्हणून तिथं काहीतरी जाळं असायला लागतं। बरं, ही लोकसभेची निवडणूक आहे, मतदारसंघ मोठा असतो, बूथची संख्या मोठी असते, त्यामुळं काही असलं तरी कार्यकर्त्यांचं जाळं हे गावनिहाय असणं जरुरीचं असतं। याचा विचार इथं होणं गरजेचं होतं। दुसरीकडं भाजपचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील हे तिथले प्रस्थापित नेते आहेत। प्रस्थापित अशा अर्थाने की ते 2 वेळा यापूर्वी निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे, त्यामुळे त्यांचं पारडं हे पहिल्यापासून जडच आहे। आणि अशात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली तर काय होईल हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही। म्हणून महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदेमध्ये एकत्र दिसत असले, बोलत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे सांगलीला जाऊन बघायला हवं। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।